इंदुरीकर महाराजांच्या मुलीचे लग्न लागून अगदी काही दिवसांचा संसार झाला होता. महाराज तापले. असं काय झालं? थेट म्हणाले, तुमचं तोंड काळं करा. अचानक असं काय झालं की सगळा विषय संपला? एक बातमी सध्या व्हायरल होते की इंदुरीकर महाराजांच्या कुटुंबाविषयी. महाराजांच्या कन्येचा विवाह काही दिवसांपूर्वीच पार पडला होता. सगळं सुरळीत चालू होतं, पण अचानक काय झालं की महाराज प्रचंड तापले. होय, अगदी थोड्या दिवसांचा संसार, आणि असं काय झालं की म्हणाले, तुमचं तोंड काळं करा. अख्खा महाराष्ट्र थक्क झालाय की अचानक महाराजांना काय झालं की थेट एका शब्दात सगळं संपलं. एक लग्न जय महाराष्ट्र अजूनही विसरला नाही. ते लग्न म्हणजे इंदुरीकर महाराज यांच्या मुलीचं लग्न. हे लग्न होऊन काही दिवस झालेच होते. संसार नीट सुरू झाला होता. तेवढ्यात महाराजांचा पारा चढला. जेव्हा महाराज आपल्या मुलीच्या सासरी गेले होते, त्यांचं स्वागतही तिथे जंगी प्रमाणात करण्यात आलं. पण अचानक असं काय झालं की एका शब्दात सगळा विषय संपला. इतकं मोठं लग्न, पण सगळं सत्य हे आज बाहेर आलं. बापाचा अवतार पाहून मुलगी अक्षरशः रडू लागली, कारण विषय सगळ्यात संपला होता. कोणताही बाप असू द्या, जेव्हा मुलीचं लग्न होतं तेव्हा त्याची एकच अपेक्षा असते की आपल्या मुलीचा संसार सुखाने व्हावा. आपल्या मुलीला खायला प्यायला राहायला तरी काही कमी पडू नये, की सुखात राहावे. खरं तर हे लग्न झालं होतं तेव्हापासूनचे व्हिडिओ इंस्टाग्रामवर फिरत होते. त्याच्या लग्नाचा व्हिडिओ, त्यानंतर काही दिवसांपूर्वी सत्यनारायणाचा व्हिडिओ फिरत होता. त्यानंतर ज्ञानेश्वरीचा वाढदिवस देखील सासरच्यांनी अगदी मोठ्या प्रमाणात साजरा केला. त्यात ज्ञानेश्वरी अगदी मोठ्या प्रमाणात हसत होती, खुश होती. इंस्टाग्रामवरचे व्हिडिओ पाहून लोकांना वाटलं होतं की सगळं सुरळीत सुरू आहे. पण खरं गुपित उघडकीस आलं. जेव्हा आपल्या मुलीच्या बाबतीतली काही गोष्ट उघडकीस येते, तेव्हा कोणत्याही बापाचा राग अनावर होतो आणि बाप घेतो तो निर्णय आणि विषयच संपून टाकतो. मग नेमकं असं काय घडलं? इतक्या थोड्या दिवसातच महाराजांनी सगळा विषय क्लिअर केला. थेट महाराज का संतापले? नेमकं महाराजांना कोणती गोष्ट खटकली? कोणतं ते गोपित सत्य होतं की जे इतक्या अगदी थोड्या दिवसात उघडकीस आलं आणि ज्याने सगळा विषय संपला? काय आहे या घटनेमागचं सत्य? चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट. मे महिना म्हणजे महाराष्ट्रामध्ये लग्नाचा सीझन. दररोज हजारो लग्न लागतात आणि लोक विसरूनही जातात. पण महाराष्ट्रात एक असं लग्न झालं ज्याला अनेक दिवस झाले तरी त्याची चर्चा थांबायला तयार नाही. ते लग्न होतं प्रसिद्ध कीर्तनकार आणि समाज प्रबोधनकार इंदुरीकर महाराज यांच्या मुलीचं. लग्न म्हटलं की जल्लोष आणि खर्च आलाच. पण या लग्नाची चर्चा लग्न होण्याच्या 2 दिवस आधीच सुरू झाली होती. अक्षरशः 100 एकरामध्ये टाकलेला तो विस्तीर्ण मंडप, शेकडो गाड्यांची VIP गर्दी, लग्नाच्या दिवशी आलेले मोठे उद्योगपती आणि स्वतः राज्याचे मुख्यमंत्री. लग्नाचा हा अफाट थाट अख्ख्या महाराष्ट्राने सोशल मीडियावर पाहिला. या लग्नात किती खर्च झाला, जेवणावळी कशा होत्या, याचे वेगवेगळे आकडे सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले. पण लग्नाचे विधी संपले, संसार सुरू झाला आणि अवघ्या काही दिवसांतच सोशल मीडियावर अशी काही वळणं आली की सगळीकडे खळबळ उडाली. थेट महाराजांचा एक वेगळाच अवतार लोकांना पाहायला मिळाला. पण मित्रांनो, प्रश्न हा पडतो की लग्न तर व्यवस्थित झालं होतं, मग अगदी थोड्या दिवसाच्या संसारात असं काय घडलं की आपले महाराज अचानक तापले? मुलीच्या डोळ्यात पाणी येण्यामागे नक्की काय कारण होतं? तुमचं तोंड काळं करा असं म्हणण्याची वेळ महाराजांवर का आली? पुढे बघा काय झालं. सुरुवातीला लोकांमध्ये चर्चा होती की महाराजांचा जावई नेमका कोण आहे. जावयाचं नाव होतं साहिल चिलप. चिलप कुटुंब हे महाराष्ट्रातील एक अत्यंत प्रतिष्ठित आणि व्यावसायिक कुटुंब म्हणून ओळखलं जातं. लोकांच्या सांगण्यानुसार त्यांची प्रॉपर्टी तब्बल 700 कोटींच्या घरात आहे. इतकी अफाट संपत्ती पाहूनच महाराजांनी आपल्या मुलीचा हात त्यांच्या हातात दिला, अशा चर्चा उघडपणे रंगू लागल्या होत्या. मुलगी आता सोन्याच्या पाळण्यात हलणार, आलिशान मर्सिडीजमधून फिरणार, असं लोक म्हणत होते. लग्न झाल्यावर काही दिवसांतच सत्यनारायणाच्या पूजेचे व्हिडिओ आले, जेजुरीला देवदर्शनाला गेलेले व्हिडिओ आले आणि ज्ञानेश्वरीचा पहिला वाढदिवस सासरच्या लोकांनी मोठ्या थाटात साजरा केला. त्याचेही व्हिडिओ इंस्टाग्रामवर व्हायरल झाले. हे सगळं पाहून लोकांना वाटत होतं की संसार अगदी सुखाचा सुरू आहे. पण याच दरम्यान सोशल मीडियावर एक असा व्हिडिओ समोर आला ज्याने थेट लोकांच्या संशयाला जागा दिली. पण मग विचार करा, जर मुलगी इतकी सुखात होती, सासरचे लोक इतके श्रीमंत होते, तर मग अचानक असं काय झालं की 700 कोटींची श्रीमंती एका बाजूला राहिली आणि महाराज थेट तापले? मुलीचा संसार सुरू होऊन काही दिवसच झाले असताना महाराजांना असं काय सत्य समजलं?
पुढे जे घडलं ते ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. आता आपण वळूया त्या गोष्टीकडे जी सध्या सोशल मीडियावर आणि इंस्टाग्रामवर प्रचंड व्हायरल होत आहे. लग्न झाल्यानंतर काही दिवसांनी इंदुरीकर महाराज आपल्या मुलीच्या सासरी भेट देण्यासाठी गेले होते. गाडीतून महाराज उतरले. त्यांचा चेहरा नेहमीसारखा गंभीर होता. सासरच्या मंडळींनी महाराजांचं जंगी स्वागत केलं. काही लोक महाराजांच्या पाठीमागे चालत होते. महाराज थेट आपल्या मुलीकडे गेले. ज्ञानेश्वरी वडिलांना पाहून उभी राहिली. तिच्या डोळ्यात पाणी आलं. वडिलांना समोर पाहताच एका मुलीला जे भरून येतं तसंच काहीसं तिथे घडलं. पण तिथूनच लोकांच्या मनात एक मोठा डाऊट, एक मोठी शंका निर्माण झाली. लोकांनी त्या व्हिडिओचे वेगवेगळे अर्थ काढायला सुरुवात केली. बघा, लग्न होऊन थोडेच दिवस झालेत आणि मुलीच्या डोळ्यात पाणी आलं. नक्कीच काहीतरी गडबड आहे, अशा कमेंट्स लोकांनी करायला सुरुवात केली. 700 कोटींचा बंगला, आलिशान गाड्या, या सगळ्याच्या मागे काहीतरी काळबेरं तर नाही ना, अशी चर्चा सोशल मीडियावरील टीकाकारांनी सुरू केली. खरं तर लोकांनी एक चर्चा उठवली होती की महाराजांचे जावई नेमकं कोण आहे याविषयी लोकांना जाणून घ्यायचं होतं. पण काही दिवसांपूर्वी न्यूज चॅनलवर वेगळ्या बातम्या आल्या होत्या की त्यांची खूप मोठी संपत्ती आहे वगैरे असा विषय होता. पण बऱ्याच वेळा आपण अनेक उदाहरणांमध्ये पाहिलेलं आहे आणि घटनांमध्ये पाहिलेलं आहे की एखाद्या कुटुंबाकडे पैसा भरपूर असतो, पण तो पैसा कुठून आला याच्याविषयी कोणालाच माहिती नव्हती. आणि नुकतीच एका न्यूज चॅनलवर त्या कुटुंबाचं सत्य उघडकीस आणलं. त्या कुटुंबाचा इतिहास एका न्यूज चॅनलवर दाखवण्यात आला. त्या कुटुंबाने इतकी संपत्ती कशी जमवली होती याचं सत्य उघडकीस आणलं. ते सत्य होतं साहिल चिलपन यांच्या वडिलांचं. तो इतिहास देखील खूप वेगळाच होता. खरं तर हे कुटुंब मुंबईचं नसून हे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील काटेडे गावचे साधे शेतकरी होते. 2003 साली ते अगदी सामान्य परिस्थितीमधून मुंबईत आले आणि आज कोट्यावधींच्या साम्राज्याचे मालक बनले. पण नेमकं काय झालं की आता हे सत्य समजलं. पण नेमकं काय झालं की महाराज डायरेक्ट आपले आणि डायरेक्ट मुलीच्या घरी जातात. सगळा विषय त्यांनी क्लिअर केला. काय विषय झाला की खरं तर इतकं मोठं लग्न होतं. लोकांनी टीकाही सुरू केल्या होत्या की लोकांना सांगता महाराज तुम्ही की लग्नात खर्च करू नका, साधेपणाने लग्न करा आणि स्वतःच्या मुलीच्या लग्नात तर एवढा खर्च करून, अशी टीकाही लोकांनी त्या ठिकाणी केली होती. पण महाराजांनी त्याला फारसं सिरियस घेतलं नव्हतं. पण झालं असं की आता संसार काही दिवसांचा सुरू झाला होता. 3 मेला लग्न झालं. 10-15 दिवसांचा संसार सुरू झाला होता. पण महाराज त्या ठिकाणी सासरी गेले आणि त्यानंतर तो व्हिडिओ त्या ठिकाणी इंस्टाग्रामवर आला आणि तिथून पुढे महाराजांवर आणखीनच वेगळी टीका सुरू झाली. आता खरं तर नेमकं असं काय झालं की महाराज ताबडतोब त्यांनी त्या ठिकाणी विषय संपवला. नेमकं काय विषय झालेला ते अचानक इतक्या थोड्या दिवसाच्या संसारातच काय त्या ठिकाणी घडलं पहा. खरं तर विषय असा आहे की हे लग्न होऊन अनेक दिवस झाले. खरं तर या लग्नाची चर्चा थांबायला पाहिजे, पण ती चर्चा थांबायचं नाव घेत नव्हती. सोशल मीडियावर टोमणे येत होते आणि खोट्या अफवाही त्या ठिकाणी पसरवल्या जात होत्या. आणि मग पुढे काय झालं की महाराज तापले आणि अतिशय कमी दिवसाच्या संसारात असं काय झालं की सगळा गोंधळ झाला. खरं तर महाराजांचा संयम सुटला होता. जेव्हा एखाद्या मुलीचा बाप आपल्या मुलीचं एवढं कौतुक आणि लग्न करतो, तेवढा खर्च करतो, जीवाचं रान करून तिला मोठं करण्यासाठी कष्ट करतो आणि तिचं लग्न करतो आणि लग्न झाल्यावर त्याला अशी परिस्थिती पाहायला मिळते, कोणताही बाप असू द्या त्याच्या डोक्यात राग येणार, त्याला संताप येणारच आणि मग तो निर्णय घेणारच की आपल्याला माहीतच आहे. मग नेमकं महाराजांना कोणत्या गोष्टीचा राग आला, काय त्यांच्या डोक्यामध्ये एकदम संताप त्या ठिकाणी गेला आणि त्यामुळे थेट त्यांनी सगळ्यांचा समाचार घेतला. काय तो निर्णय त्या ठिकाणी त्यांनी घेतला, काय झाला? आता खरं तर पहा, खरा तो त्यांचा विषय होता तो म्हणजे त्यांच्यावर लोकांनी केलेल्या टीकेचा विषय होता. खरं तर महाराजांनी संताप जो व्यक्त केला आहे तो कुठे केला आणि कशा पद्धतीने केला हीच माहिती आता आपण जाणून घेतोय. खरं तर महाराजांच्या मुलीच्या लग्नावर टीकेचा त्या ठिकाणी पाऊस पडत होता. महाराजांनी जेव्हा लग्न झालं, लग्न होताच माईक हातात घेतला होता आणि त्यावेळेस सांगितलं होतं की माझ्या मुलीच्या लग्नाचा खर्च माझ्या खिशातून नाही तर माझ्या भक्तगणांनी केलाय, हे त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं. तरी लोकांनी टीका करणे थांबवला नाही आणि त्यामुळे महाराजांनी एक प्रकारे आपला संताप व्यक्त केला, आपली नाराजी व्यक्त केलेली आहे. थेट महाराज तापले. ते त्यांनी आपल्या मुलीचं लग्न झाल्यानंतर एका ठिकाणी कीर्तन देखील केलं, तर तिथे देखील त्यांनी यावर वक्तव्य करणे टाळलेलं आहे. पण त्यांच्या मनामध्ये कुठेतरी नाराजी आहे.
ज्या समाजासाठी मी रात्रंदिवस खपलो, रात्रंदिवस सेवा केली, तोच समाज माझ्या मुलीच्या लग्नावर माझ्यावर टीका करतोय. एक बाप म्हणून माझं कर्तव्य होतं, मी ते पार पाडलं, पण लोकांच्या डोळ्यात का खुपतोय हे त्यांच्या मनामध्ये एक जखम करून गेले. या संपूर्ण विषयावर सोशल मीडियावरील चर्चा आणि व्हिडिओ मागचं जे मूळ सत्य आता समोर येत आहे ते पाहता यावर निव्वळ टीका करणे किंवा अफवा पसरवणे पूर्णपणे चुकीचे आहे. एका बापाची आपल्या लेकीप्रती असलेली काळजी आणि समाजाकडून मिळणारे टोमणे या दोन्ही गोष्टींचा विचार आपण सुजाण नागरिक म्हणून करायला हवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आणि यातील माहिती महत्त्वाची वाटली असेल तर आता तुम्ही या स्वतःवर तुमचे मत मांडू शकता आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून इतर लोकांपर्यंत देखील हे सत्य पोहोचवू शकता. त्यासाठी तुम्ही आता एक साधी आणि सोपी पद्धत फॉलो करू शकता, ज्यामुळे तुमची प्रतिक्रिया थेट आमच्यापर्यंत आणि इतर प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल. सगळ्यात आधी तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर खाली दिलेल्या कमेंट्स बॉक्समध्ये जा. तिथे गेल्यानंतर तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावर काय वाटतं, लोकांनी अशा प्रकारे कोणत्याही वैयक्तिक आयुष्यावर व कुटुंबावर सोशल मीडियावर टीका करणे कितपत योग्य आहे, याबद्दल तुमचे स्पष्ट आणि प्रामाणिक मत नक्की टाईप करा. तुमची एक कमेंट केवळ आमचा उत्साह वाढवत नाही तर या विषयावर समाजात एक चांगली चर्चा घडवून आणण्यासाठी मदत करते. कमेंट टाईप केल्यानंतर या व्हिडिओच्या खाली एक शेअरचे बटन दिले असेल, त्यावर क्लिक करून हा व्हिडिओ तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर व तुमच्या मित्रांना नक्की पाठवा, जेणेकरून कोणत्याही खोट्या अफवांवर विश्वास न ठेवता लोकांनी या प्रकरणामागची खरी बाजू आणि महाराजांची नेमकी भूमिका काय होती हे समजेल. व्हिडिओ शेअर केल्यानंतर जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच खाली लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि शेजारील बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबा. यामुळे आमचे पुढील येणारे सर्व महत्त्वाचे आणि खळबळजनक राजकीय व सामाजिक रिपोर्ट तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल. आम्ही नेहमीच तुमच्यासाठी अशा प्रकारचे पडद्यामागचे सत्य आणि सविस्तर विश्लेषण घेऊन येत असतो. त्यामुळे तुमचे चॅनलशी जोडलेले राहणे अत्यंत गरजेचे आहे. तुमचे मत आमच्यासाठी या चॅनल आणि या समाजासाठी खूप मोलाचे आहे. कमेंट बॉक्समध्ये इंदुरीकर महाराजांच्या या भूमिकेबद्दल, या वादाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते लिहायला अजिबात विसरू नका. चला तर मग लगेच आपली प्रतिक्रिया नोंदवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवून त्यांनाही बोलते करा आणि आपल्या मराठी हक्काच्या व्यासपीठाला सबस्क्राईब करून सहकार्य करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.